समुद्रवाणी प्राथमिक आरोग्य केंद्र. अजून कोण हां सिस्टर्स टोटल कर्मचारी किती आपले तर? म्हणजे तुम्हाला कर्मचारी किती आहेत ते पण माहित नाही का? अकरा बारा असतील. 12 कर्मचाऱ्यापैकी उपस्थित किती आहेत आता? मुख्यालयी राहणारे सध्या उपस्थित किती आहेत इथे कर्मचारी? फ्लॅशलाईट चालू करते व्हिडिओची. 12 कर्मचाऱ्यापैकी उपस्थित कर्मचारी किती आहेत तिथं मुख्यालय राहणारे? कर्मचारी टोटल येते किती दवाखान्यामध्ये आणि सध्या उपस्थित किती येते आता होय सर विचार लागले सर काय बोलणं गेले ते आपण ड्रायव्हर बरोबर मी ड्रायव्हर मला माहित आहे पण सरला विचारायला लागले सर काय बोलणं गेले ते तर किती आहेत कर्मचारी उपस्थित तिथं मुख्यालय राहणारे कर्मचारी किती आहेत ते सध्या? मी पूर्ण सगळ्याला क्वार्टर्स नाही. हा सगळ्याला क्वार्टर्स नाही आहेत. क्वार्टर्स नसल्या तरी पण त्यांना इथं राहणं बंधनकारक आहे. भाडं खोली करून तुम्हाला शासन पगार देते. भाड्याचं आपलं तुम्हाला राहण्याचं भाडं देते शासन. देते का नाही? देते का नाही? होय किंवा नाही? मला माहिती नाही. आता माझी नवीन जॉईनिंग आहे. तुम्हाला आम्हाला नाही भेटत. आम्हाला क्वार्टर्स असते त्याच्यामुळे आम्हाला भाडं भेटत नाही. बरोबर म्हणजे तुम्हाला थोडक्यात माहिती नाही. बरं सध्या उपस्थित कर्मचारी किती आहेत तिथं? सांगितले किती? किती 2 सिस्टर आहेत, अमोल आहेत, ती आहेत, मॅडम आहेत, मी आहे. किती पण टोटल कर्मचारी उपस्थित? 12 कर्मचाऱ्यापैकी किती कर्मचारी उपस्थित आहेत तिथं? 6 आहे ती 6. 6. 12 कर्मचाऱ्यापैकी फक्त 6 कर्मचारी उपस्थित आहेत सध्या. आणि ते 6 आहेत की 6 त्यांची
नमस्कार, मी शिवानंद डोरमाने, समुद्राणी बनसे, तालुका सचिव धाराशिव. मी प्राथमिक आरोग्य केंद्र समुद्राणीमध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी व कर्मचारी मुख्यालय राहत नसल्याबाबत तक्रार दिली होती. त्याबद्दल आपले आरोग्य अधिकारी साहेब गिरी साहेब यांनी माझ्या परस्पर तक्रारदार मी असताना मला न बोलवता माझ्या परस्पर बोगस चौकशी करून त्यांनी चुकीचा अहवाल सादर केलेला. काल रात्री मी 18 मार्च रोजी चौकशीसाठी गेला असता प्राथमिक आरोग्य केंद्र येथे चौकशीसाठी गेला असताना मला तिथे कर्मचारी व अधिकारी 12 कर्मचारीपैकी फक्त 2 जण तिथं उपस्थित होते आणि सदरील डॉक्टरला विचारणा केल्या असता त्यांनी काय उत्तर दिले नाही. ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर तेथील पठाण साहेब यांनी 6 कर्मचारी उपस्थित आहेत असं मला सांगितलं. याबाबतीत मी काल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांना निवेदन दिलेलं आहे. सदरील प्रकरणाची फेर चौकशी करण्यात यावी व दोषीवर गुन्हे दाखल करण्यात यावे किंवा कारवाई करण्यात यावी.